नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात 20 डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या वेगाने बदल घडत आहेत। अमेरिकेच्या नव्या व्यापार धोरणामुळे भारतीय औषध उद्योगांसमोर मोठे आव्हान उभं राहिलं आहे। दुसरीकडे पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या आहेत। त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजार, रुपया आणि महागाईवर देखील दिसू लागला आहे। त्याचवेळी सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळल्याने सोनं आणि चांदी यांच्या दरात देखील मोठी उसळी पाहायला मिळत आहे। आजच्या पैसा पुराणमध्ये या सर्व घडामोडींचा वेध आपण घेणार आहोत। सुरुवात करूया सर्वात मोठ्या बातमीपासून। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांच्या आयातीवर टप्प्याटप्प्याने मोठे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे। या निर्णयामुळे भारतासह जगातील प्रमुख औषध निर्यातदार देश सध्या चिंतेत आहेत। नव्या धोरणानुसार पुढील 2 वर्ष जेनेरिक औषधांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। त्यानंतर एका वर्षासाठी 100% टॅरिफ लागू होईल आणि पुढे तो 200% वाढवला जाईल। म्हणजे भारतीय औषध कंपन्यांना 2 वर्षाची मुदत मिळाली असली तरी त्यानंतर अमेरिकेतील व्यवसाय मोठ्या दबावाखाली येऊ शकतो। या निर्णयामागे उद्देश हा स्पष्ट आहे। अमेरिकेत उत्पादन वाढवणं आणि परदेशी कंपन्यांनी अमेरिकेतच कारखाने उभारावेत यासाठी दबाव निर्माण करणं। भारतासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भारतीय औषध निर्यातीपैकी सुमारे 38% निर्यात ही अमेरिकेत होते। अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या बहुतांश प्रिस्क्रिप्शन औषधांमध्ये जेनेरिक औषधांचा मोठा वाटा असून यामध्ये भारतीय कंपन्यांचे वर्चस्व आहे। सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, सिप्ला, ल्युपिन, ऑर्बिंदो फार्मा आणि झायडस लायसेन्स यासारख्या कंपन्या अमेरिकेतील व्यवसायात मोठा वाटा शेअर करतात। तज्ञांच्या मते या कंपन्यांना तात्काळ फटका बसणार नाही, मात्र पुढील 2 वर्ष भारतीय कंपन्यांसाठी निर्णायक ठरतील। अमेरिकेत उत्पादन क्षमता वाढवणे, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि युरोप, आफ्रिका तसेच इतर बाजारपेठांमध्ये विस्तार करणे हे पर्याय कंपन्यांसमोर असतील। या निर्णयाचा परिणाम अमेरिकेवर देखील होऊ शकतो, कारण स्वस्त जेनेरिक औषधांवर अवलंबून असलेले लाखो अमेरिकन नागरिकांसाठी उपचारासाठीचा खर्च हा वाढण्याची शक्यता निर्माण होते। ट्रम्प यांच्या घोषणेचा तत्काळ परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला। सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स 556हून अधिक अंकांनी घसरला। सध्या सेन्सेक्स हा 76,903च्या आसपास व्यवहार करतोय, तर निफ्टी 50 देखील 167 अंकाने घसरणीसह 24,021च्या पातळीवर व्यवहार करत आहे। सर्वाधिक दबाव हा फार्मा क्षेत्रावर दिसला। निफ्टी फार्मा निर्देशांक जवळपास 2% घसरला, तर सन फार्मा, सिप्ला, डॉक्टर रेड्डीज, ल्युपिन, ऑर्बिंदो फार्मा, झायडस लायसेन्स या समभागामध्ये 2 ते 3% घसरण आज पाहायला मिळाली। मात्र बाजारातील घसरणीमागे केवळ ट्रम्प यांची घोषणा कारणीभूत नव्हती। पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, मजबूत होत असलेला डॉलर आणि जागतिक बाजारातील अस्थिरता देखील यासाठी इतकीच कारणीभूत होती। तरी विश्लेषकांचा विश्वास कायम आहे। कोविडसारख्या कठीण काळात भारतीय औषध उद्योगाने जागतिक पुरवठा अखंड ठेवत ताकद सिद्ध केली आहे। त्यामुळे नव्या रणनीतीच्या बळावर हे आव्हान उद्योग पेलू शकते असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत। आता पाहूया जागतिक घडामोडीमुळे भारतीय रुपयावर नेमका किती दबाव वाढला आहे आणि याबाबत केंद्र सरकारने संसदेत कोणतं स्पष्टीकरण दिलं। सरकारच्या मते रुपयावरील सध्याचा दबाव हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणा नसून जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे। पश्चिम आशियात वाढलेला तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि जागतिक वित्तीय बाजारातील अस्थिरता आणि मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर या सर्वांचा परिणाम रुपयाच्या वाढीवर होत आहे। सरकारनं स्पष्ट केलं आहे की रुपयाच्या हालचालीकडे अल्पकालीन चढ उतार म्हणून पाहणं योग्य ठरेल, कारण जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी डॉलरकडे वळतात। त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे आणि इतर देशांच्या चलनावर देखील दबाव निर्माण होतो। भारत देखील याला अपवाद नाही। मात्र भारताची व्यापक आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा सरकारने पुनरुच्चार केला। समाधानकारक परकीय चलनसाठा, सक्षम बँकिंग व्यवस्था, नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न होत असलेली महागाई आणि मजबूत आर्थिक वाढ यामुळे रुपयावरील दबाव हा तात्पुरता असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या भूमिकेचा देखील या ठिकाणी उल्लेख केला। रुपयाचा विनिमय दर हा बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो। मात्र बाजारातील अति प्रमाणात चढ उतार झाल्यास RBI आवश्यकतेनुसार डॉलरची खरेदी आणि विक्री करून परिस्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते। रुपया घसरल्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होतो, कारण भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वैद्यकीय उपकरणे आणि औद्योगिक कच्चा माल हा आयात करतो। रुपया कमकुवत झाला की या आयातीचा खर्च हा वाढतो आणि त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल, वाहतूक, विमान प्रवास,
मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अनेक वस्तूंच्या किमतीवर होऊ शकतो. मात्र या परिस्थितीचा एक सकारात्मक पैलू देखील आहे. IT, औषध उद्योग आणि इतर निर्यात प्रधान क्षेत्रांना डॉलरमध्ये मिळणारे उत्पन्न रुपयात अधिक मिळत असल्याने त्याचा काही प्रमाणात फायदा हा देशाला होऊ शकतो. मात्र वाढत्या तेलाच्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे हा फायदा मर्यादित राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. या ठिकाणी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. आज जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रत्येक मोठी घडामोड काही तासातच भारतीय शेअर बाजारावर, रुपयावर आणि उद्योगावर परिणाम करत आहे. आणि या जागतिक घडामोडींचा सर्वाधिक परिणाम जर कोणत्या क्षेत्रावर होत असेल तर तो आहे ऊर्जा बाजार. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीपैकी एक मार्ग मानला जाणारा होर्मुझ समुद्रधुनीवर तणाव हा पुन्हा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम आता कच्च्या तेलाच्या किमतीवर होताना दिसत आहे. ब्रेंट क्रूडचा भाव हा प्रति बॅरल $92 पुढे तर WTI कच्चे तेलाचा भाव हा $85 पुढे पोहोचला आहे. प्रत्यक्ष पुरवठा बंद झाला नसलेला तरी भविष्यात पुरवठा विस्कळीत होण्याची भीती असल्याने बाजारात खरेदी वाढली असून त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर हा झालेला आहे. विश्लेषकांच्या मते तणाव आणखी वाढल्यास ब्रेंट क्रूड पुन्हा $100 प्रति बॅरलच्या दिशेने जाऊ शकतो. तसे झाल्यास जगभरात महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण होते. भारतासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर आहे कारण देश आपल्या गरजेपैकी 85% अधिक कच्चे तेल हे आयात करतो. त्यामुळे तेल महागले की आयात बिल वाढते, रुपयावर दबाव हा वाढत जातो आणि पेट्रोल आणि डिझेल यांच्यासह वाहतूक व उत्पादन खर्च देखील वाढतो. त्याचा परिणाम अखेरीस महागाईवर होतो. याच भीतीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील आज दिसला. तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक तणावामुळे विमान वाहतूक, लॉजिस्टिक, पेंट, रसायन आणि इंधनावर अवलंबून असलेल्या कंपन्यांच्या समभागामध्ये विक्रीचा दबाव हा वाढला. मात्र प्रत्येक संकटात नवी संधी निर्माण होते. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वाहन, हरित हायड्रोजन आणि पर्यायी इंधन क्षेत्राकडे जगाचा कल अधिक वेगाने वाढू शकतो. आता पाहूया या जागतिक घडामोडीमुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये किती वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, अमेरिकेचे नवे व्यापार धोरण, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता पुन्हा वाढली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा कल हा पुन्हा सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोनं आणि चांदी यांच्याकडे वळला आहे. त्याचाच परिणाम म्हणून बुधवारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये जोरदार वाढ झाली. कॉमेक्सवर सोन्याच्या फ्युचर्सची तेजी दिसून आली तर MCX वर देखील सोन्याने मजबूत सुरुवात केली. चांदीच्या दरात देखील लक्षणीय वाढ ही नोंदवली गेली. सराफा बाजारात जोखीम वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि यामुळे सोन्याची मागणी ही वाढते. सध्या जागतिक बाजारात नेमकं हेच चित्र दिसत आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदर निर्णयाकडे देखील गुंतवणूकदारांचं लक्ष हे लागून आहे. भविष्यात व्याजदरात कपात झाल्यास सोन्याच्या किमतींना आणखी आधार मिळू शकतो असे तज्ज्ञ सांगतात. चांदीला देखील सुरक्षित गुंतवणुकीबरोबरच औद्योगिक मागणीचा देखील आधार मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक, सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वाहनं, वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात देखील चांदीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्या किमतीला मजबूत आधार मिळत आहे. सराफा बाजारातील या तेजीचा परिणाम आता सर्वसामान्य ग्राहकांवर देखील होणार आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने दागिने खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मात्र ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी ही तेजी दिलासादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मत असं आहे की पुढील काही दिवस पश्चिम आशियातील घडामोडी आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणावरच सोनं आणि चांदी यांच्या किमती ठरणार आहेत. संघर्ष वाढला तर दर आणखी वाढू शकतो आणि परिस्थिती शांत झाल्यास नफा वसुलीमुळे काहीशी घसरण पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या बुलेटिनमधील सर्व घडामोडी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. अमेरिकेचे व्यापार धोरण, त्याचा भारतीय औषध उद्योगावर होत असलेला परिणाम, शेअर बाजारातली घसरण, पश्चिम आशियातील तणाव याचा रुपयावर आणि महागाईवर होणारा परिणाम आणि अखेरीस गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. म्हणूनच आज जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घडामोड ही भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करत असते. बदलत्या परिस्थितीत सरकार, उद्योग, गुंतवणूकदार यांना सातत्याने नवी रणनीती आखावी लागणार आहे. आजच्या पैसापुरांमध्ये इतकेच. तुम्हाला आजचे बिझनेस बुलेटिन कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह आणि परिणामकारक आर्थिक बातम्यांसाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या भागात नव्या आर्थिक घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.